नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। राजकीय व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांना फोन लावला जातो आणि त्यानंतर कारवाईतून स्वतःची सुटका करून घेतली जाते। मात्र आता वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री अमित काळे यांनी या संदर्भात वाहतूक पोलिसांना सज्जड दम दिला आहे। यापुढे नियम मोडणाऱ्या कुठल्याही वाहन चालकाने कुणालाही फोन केला किंवा कुणाचाही फोन आला तर हा फोन घ्यायचा नाही, असे सक्त आदेश श्री अमित काळे यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत। रस्त्यावरून वाहन चालवत असताना बऱ्याचदा नियम मोडण्याकडे कल असतो आणि ज्यावेळेस वाहतूक पोलीस पकडतात त्यावेळेस फोनाफोनी केली जाते आणि ज्यांची ओळखी पळखी असतात असे वाहन चालक सुटून जातात। मात्र बऱ्याचदा ज्या वाहन चालकांना दंड भरावा लागतो असे वाहन चालक त्यावेळेस नाराजी व्यक्त करत असतात। त्यामुळे आता अमित काळे यांनी हे पाऊल उचललं आहे। ठाणे महानगरपालिकेचा खाडीच्या पाण्याच्या विक्षारणाचा प्रकल्प आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। आता हा वाद थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला आहे। काल आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी हा संपूर्ण मुद्दा विधिमंडळामध्ये उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाची छाननी केली जाईल आणि यामध्ये काहीही गैर आढळलं तर महानगरपालिकेला त्या पद्धतीच्या सूचना केल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। ठाणे महानगरपालिकेने खाडीच्या पाण्याच्या विक्षारणाचा प्रकल्प राबवण्याचा घाट घातला आहे। त्यासाठी ठाणे महानगरपालिका सुमारे 22 हेक्टर जमीन सदर कंपनीला देणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी यूज केल्या जाणाऱ्या विजेचे दर देखील ठाणे महानगरपालिका सहन करणार आहे। त्यानंतर महानगरपालिका प्रति 1000 लिटर 93 रुपये दराने हे पाणी विकत घेणार आहे। हे पाणी औद्योगिक प्रकल्प त्याचप्रमाणे बिल्डरांसाठी वापरलं जाणार आहे। हे एवढं सगळं होत असताना मग या सगळ्याचा भार ठाणेकर नागरिकांनी का उचलायचा, असा सवाल आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। विधिमंडळामध्ये हा मुद्दा गाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये संपूर्ण प्रकल्पाची छाननी केली जाईल। त्याचप्रमाणे यामध्ये काहीही चुकीचे आढळल्यास महानगरपालिकेला सूचना केल्या जातील, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये आत्तापर्यंत 445 वृक्ष उन्मळून पडले असून जवळपास 148 झाडांच्या फांद्या आत्तापर्यंत कोसळल्या आहेत आणि त्यामुळे अद्यापर्यंत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून काही जण या संपूर्ण घटनांमध्ये जखमी देखील झाले आहेत। एकंदर आकडेवारी बघता यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे शहरामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली। एकट्या जून आणि जुलै महिन्यामध्ये या संपूर्ण प्रकारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं। जून महिन्यामध्ये 212 वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या तर जुलै महिन्यामध्ये तब्बल 172 वृक्ष उन्मळून पडले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून वृक्षांची छाटणी झाली नाही आणि त्यामुळेच अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या, असा आरोप देखील आता या संदर्भात होत आहे। मात्र एका शहरामध्ये एका वर्षामध्ये 445 वृक्ष उन्मळून पडणं ही मोठी नैसर्गिक हानी आहे, असं म्हणायला हरकत नाही। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री राजनजी विचारे साहेबांना वाढदिवसानिमित्त संपदा हॉस्पिटल आणि डॉक्टर उमेश आलेगावकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे लोकसभा मतदारसंघावर स्वतःची अशी वेगळी छाप निर्माण करणाऱ्या कार्यसम्राट खासदार माननीय श्री राजनजी विचारे साहेबांना पुनश्च एकदा संपदा हॉस्पिटल आणि डॉक्टर उमेश आलेगावकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणरायाच्या आगमनाची वाट बघताय? अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। आरास काय करायची प्रश्न आहे? अहो, मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखरं। इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट्स, एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स। हेरम आर्ट्स
हेरमाड, राम मारुती रोड, ठाणे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे, आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. पाणी आणि रस्त्यावर चालणारी ॲम्फिबियस बस लवकरच ठाणे महानगरपालिकेला मिळणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार श्री राजन विचारे यांनी या संदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. हायब्रिड टेक्नॉलॉजीवर आधारित पाणी आणि रस्त्यावरही चालू शकणारी ॲम्फिबियस बस कल्याण ठाणे मुंबई जलवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी केली होती. त्यावर आयात करण्यात आलेली एक ॲम्फिबियस बस JNPT येथे उपलब्ध असून ती ठाणे महानगरपालिकेला देण्याची तयारी श्री गडकरी यांनी दाखवली. त्यामुळे लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात ही बस येणार असून सध्या उपलब्ध असलेल्या जेट्टीच्या आधारे तिची वाहतूक देखील सुरू करता येणार असल्याचं एका पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर दिवसभर होणारी वाहतूक कोंडी तसंच तीनहात नाका येथील सिग्नलमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा यावर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या ग्रेड सेपरेटर प्रकल्पाचं सादरीकरण देखील श्री गडकरी यांच्यासमोर झालं. त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेने मुलुंड पूर्व हद्दीवरील टोलनाका ते खारेगाव टोलनाकापर्यंतचा रस्ता वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देखील श्री गडकरी यांनी दिले आहेत. स्तनपान हा प्रत्येक नवजात बालकाचा अधिकार असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये चुकीच्या समजुतीमुळे नवजात बालकांना स्तनपानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र याचे दुष्परिणाम देखील दिसू लागले आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जाहीर केला. स्तनपानाचं महत्त्व मातांना कळावं या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात. आज देखील ठाणे सामान्य रुग्णालय येथे स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने स्तनदा मातांना स्तनपानाचं महत्त्व, स्तनपान करताना घ्यायची काळजी, स्तनपान काळात मातेचा आहार याबाबत आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केलं. लोकमान्य टिळक हे भाषाप्रभू होते. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषा त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं होतं आणि त्यामुळेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. आज देखील महापौर सौ मीनाक्षी शिंदे, ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते श्री दिलीप बारटक्के, उपायुक्त श्री संदीप माळवी आदींच्या उपस्थितीमध्ये ठाणे शहरातील विविध शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये भाषा विषयामध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक देखील उपस्थित होते. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ,
ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम, बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेतील रणरागिणी म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं त्या मालती पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सायंकाळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महापौर सौ मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ नगरसेविका परिशा सरनाईक, नंदिनी विचारे, जयश्री फाटक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मालती पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. स्टारफिश वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कैलासवासी तुकाराम आखाडे स्मृती जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा रविवार दिनांक 30 जुलै 2017 रोजी ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, नवी मुंबई आदी परिसरातील 150हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा 6, 8 आणि 10 या वर्ष वयोगटात संपन्न झाल्या. या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद फादर ॲग्नल वाशी यांनी तर उपविजेतेपद स्टार फिश वेलफेअर असोसिएशनने पटकावलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.